सुरुवातीला विधान भवनामधल्या राड्यानंतर आरोप प्रत्यारोप आजही सुरू होते। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जनता फक्त आव्हाड किंवा पडळकरांनाच नाही तर आपल्याला शिव्या देते, सगळेच आमदार माजलेत असं बोललं जात आहे। विधान भवनामधल्या हाणामारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले। ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत। आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। विधिमंडळात आता फक्त आमदार पीए आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश। राडानंतर विधानसभा अध्यक्षांची घोषणा। राडा प्रकरण विधिमंडळाच्या विशेष समितीकडे। राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी इतकी गंभीर स्थिती, भाजपमध्ये ये नाही तर तुरुंगामध्ये टाकणार अशी अवस्था। हाणामारीच्या प्रकारानंतर उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात। मला तर एकदा असं वाटतं की जर का विधिमंडळात किंवा विधान भवनाच्या परिसरात गुंडागर्दी होत असेल तर मग या राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी का? एवढी गंभीर परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आलाय। उच्चस्तरीय चौकशी नेमून काय होणार? काल मारामारी करणारे कडवे उजवे की डावे? विधिमंडळातच कायद्याला आव्हान देणारं कृत्य, कडक कारवाई झाली। स्वायजे विधान भवनामधल्या राड्यावरून उद्धव ठाकरेंची टीका। मी याला सत्तेचं माजकारण म्हणतोय, सत्तेचा आलेला माज आहे। काल विधिमंडळाच्या आवारात झालेली हाणामारी आपण पाहिली। एकूणच संपूर्ण देशात महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशी ही काही दिवसातली मालिका होती घटनांची। संसदीय भाषेचं पालन केलं पाहिजे, दोघांनी खेद व्यक्त केलाय। फडणवीसांची आव्हाड पडळकर कार्यकर्ते वादावरून प्रतिक्रिया। टकलेवर 6 तर देशमुखवर 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती। भविष्यात विधिमंडळामध्ये आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची? विधान भवनामधल्या राडा प्रकरणी राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। विधान भवनाबाहेर फक्त हत्यारं बाहेर काढणं बाकी होतं। हल्लेखोरांच्या गाडीमध्ये शस्त्र होती। आव्हाडांना मारण्याचा कट होता। राऊतांचा मोठा आरोप। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, संजय राऊतांची मागणी। फक्त चाकू, सुरे आणि हत्यारं बाहेर काढायची गरज होती आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यारं होती मोकाच्या आरोपीकडे आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता, ही सुद्धा पक्की माहिती। विधान भवनामधल्या राडा प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। आव्हाडांचा कार्यकर्ता आणि पडळकरांच्या समर्थकाला विधान भवनामधला राडा भोवला। राडा ठरवून केला, सरकार काहीही कारवाई करणार नाही। जितेंद्र आव्हाडांचा आरोप, मी तिथे असतो तर माझ्यावरच बिल फाडलं असतं। आव्हाडांचं वक्तव्य, तर सूचना असल्यामुळे मी शांत, जास्त बोलायला लावू नये। राड्यावरून गोपीचंद पडळकरांचा इशारा, शांत आहे याचा वेगळा अर्थ घेऊ नका, पडळकरांचं विधान। आम्हाला वाईट या गोष्टीचं आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे, नाही तर 100% यांनी बिल माझ्यावर फाडलं असतं। नाव जास्त बोलायची वेळ येऊ देऊ नये, मी शांत आहे याचा अर्थ असा कुणी घेऊ नये। तुम्ही पार धुतल्या तांदळासारखा आहे, मला सगळ्यांच्या बाबतीमध्ये माहीत आहे। आता जे इथं नाटक चालू होतं ना सकाळी, तर त्याच्यावरती मी सविस्तर बोलेन, परंतु मला सूचना आहेत बोलणं, मी शांत आहे।